नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे ना? नाही, तिसरा दिवस आहे. विसरायला झालं, 3 दिवसातच विसरलो. हा तिसरा दिवस आहे. तर आज आम्ही फायनली सायकलिंग सुरू करणार आहोत सायकल सफरीला. आणि डॅन्यूब रिव्हरच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. आणि मग पुढचा जो रस्ता आहे तो पूर्ण सायकलचाच रस्ता आहे आणि तो डॅन्यूब नदीला पॅरलल जातो. तर भरपूर म्हणजे सुंदर असा तो असेल आणि निसर्ग समृद्ध असेल. तुम्ही बघू शकता आमची सगळी फुल तयारी झालेली आहे. सगळ्या सायकलिंगवर सामान लोड झालेलं आहे. ह्या तिन्ही सायकली, हा बघा, मैथिली पण रेडी होऊन बसलेली आहे आणि ललिता मावशी पण रेडी झालेली आहे. आता आम्ही ह्या सायकली लिफ्टमधनं खाली नेणार आणि मग गुगल मॅपच्या मदतीने व्हिएना सिटीच्या बाहेर कसा पडायचं तो आम्ही रस्ता शोधणार आहोत. चला पुढे भेटूया. आता आम्ही व्हिएना सिटी सोडून बराच वेळ झाला आहे आणि आम्ही सिटीमध्येच कन्फ्यूज झालो. त्यामुळे बराच वेळ फिरून फायनली आम्ही एका नदीला लागलेलो आहोत. आणि ही नदी जी आहे ती कोणती तरी म्हणजे डॅन्यूबलाच पुढे जाऊन डॅन्यूबवरनंच एक फाटा फुटलेली दुसरी नदी दिसते, मॅपमध्ये तरी असं दिसतं. तर आता रूट आम्हाला असं सांगतो आहे की ह्या नदीला फॉलो करून पुढे जायचं आहे आणि मग हा जो रूट आहे हा पुढे जाऊन युरोवेलो 6ला कनेक्ट होणार, म्हणजे डॅन्यूब रिव्हर जो रूट आहे बायसिकलचा. तर बघूया. आता आम्ही चांगला ॲटलिस्ट बायसिकल पाथवर लागलेलो आहोत आणि मस्त वाटतं सायकल चालवायला, एकदम फ्रेश वाटतं. सिटीच्या ट्रॅफिक तरी नव्हती, पण सिग्नल्स आणि गाड्यांचे सगळं येणं जाणं हे सगळं बघून थोडंसं गांगरायला झालेलं. त्यामुळे त्याच्यातच आम्ही भरपूर वेळ गोल फिरलो. तर आता होपफुली आम्ही बरोबर रस्त्यावर लागलेलो आहोत. बघूया आता. आता एकदाच युरोवेलो 6ला लागूया. हो, म्हणजे मजा येईल. सकाळी उठल्या म्हणजे झोप पूर्ण झाल्यामुळे शांत, आता फ्रेश वाटतंय पूर्णपणे. हो, ते तर आहेच. आता हवा पण मस्त येते, थोडं ऊन आहे पण फ्रेश वाटतंय, म्हणजे एकदम मुंबईसारखं गरम नाही वाटते. आणि ही बघा, ही नदी आहे आणि इथे पण एक खाली बायसिकल पाथ आहे आणि हा आमचा पाथ आहे, इथून आम्ही जाणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता सायकलिस्ट चाललेत. चला, तर आता आम्ही चांगल्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि हा रस्ता सरळ जाऊन आमच्या युरोवेलो 6ला कनेक्ट होतो, डॅन्यूब नदीला. तर जो युरोवेलो 6 आहे का ते आम्ही बघू पुढे जाऊन, पण होपफुली तो असेल. पण तो डॅन्यूब नदीला कनेक्ट होतो आहे, जी आम्हाला मगाचपासून आस लागलेली होती. आणि सिटीच्या आम्ही आता थोड्या वेळातच बाहेर पडू. तर मस्त रस्ता आम्हाला लागलेला आहे. इथून तुम्हाला सिटी ट्रॅफिक दिसेल, पण तुम्ही जर बघितलं तर इथे बघा काय आहे, पूर्ण बायसिकलचा रस्ता आहे. इथून पूर्ण सिटी ट्रॅफिक आणि इथून बायसिकलचा रस्ता. मी तुम्हाला सांगत होतो तसं आता सुंदर रस्ता लागलेला आहे, त्यामुळे मी आरामात, इथे अजिबात गाड्या नसल्यामुळे मी सायकल चालवता ब्लॉग करू शकतो आहे. तर झाडांच्या मधूनच आणि ग्रीन पाश्चर्स, दोन्ही साईडला ग्रीन गवताचे पॅचेस आहेत, त्याच्यामधून मी चाललो आहे. मागे ललिता मावशी आहे आणि तिच्या मागे मैथिली आहे, तुम्ही बघू शकता. चला, सिग्नल आला आहे त्यामुळे जरा मला थांबवावं लागेल. हां, पण सिग्नल आला तरी थांबायची गरज नाही पडणार, कारण आमचा बायसिकल पाथ आहे. मस्त सुंदर रस्ता. फायनली आम्ही डॅन्यूब नदीला लागलेलो आहोत आणि युरोवेलो 6 सुरू झालेला आहे. खूपच सुंदर असा अनुभव येतो आहे. दोन्ही ह्या साईडला नदी आणि ह्या साईडला कंप्लीट ग्रीनरी आणि फक्त सायकलचा रस्ता. ह्या गोष्टीसाठी आम्ही तडपत होतो इतके दिवस आणि आता ती गोष्ट घडते आहे. आणि कधी कधी असं वाटतं की हे स्वप्नच आहे. मस्त मजा येते. फक्त सायकलिस्टचा रस्ता, सायकलिंगचा स्वर्ग. तुम्ही बघू शकता की ते नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा असे फॅमिलीच्या फॅमिली पण सायकलिंग करत आहेत. आणि
आता तुम्ही म्हणजे हे बघितलं तर तुम्हालाही हेच जाणवेल की जे लोक मुंबईत बसून किंवा भारतात बसून कारणं देतात, आता आमचं लग्न झालं, आता आम्हाला मुलं झाली, आता आम्ही कसं करणार ॲडव्हेंचर, तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. इकडचे सगळे लोक मुलं बाळं असून, संसार असूनही सायकलिंगचा आस्वाद घेतात. तर हे कारण तुम्ही कोणीही देऊ शकत नाही की हे सगळं झालं, जबाबदाऱ्या आल्या. ज्याला वेळ काढायचा असतो स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यात काही वैयक्तिक गोल्स अचीव करण्यासाठी, तो माणूस वेळ काढतोच त्या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे हे कारण कधीच ग्राह्य धरलं जात नाही. जर तुम्ही खरोखर स्वप्न बघितले आणि ते तुमचं स्वप्न जेन्युअनली तुम्हाला प्रत्यक्षात आणायचं आहे, तर तुम्ही त्या डायरेक्शनमध्ये काम करणारच. असं होऊच नाही शकत की ते मग होणार नाही. आणि जर ते अचीव होत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही त्या गोलच्यासाठी फारसे प्रयत्न घेतले नाहीत. विचार करा. डॅन्यूब नदी, स्वर्ग. सायकलिंग, निसर्ग, फ्रीडम, स्वर्ग. हॅलो. आता आम्ही कुठेतरी ऑस्ट्रियामध्ये कुठेतरी आहोत आमच्या रोडवरती. आणि हा युरोवेलो 6 आम्हाला मिळण्यात थोडंसं इकडे तिकडे झालं. पण एकदा जेव्हा हा रोड मिळाला तेव्हा एकदम हेवनली फिलिंग होतं. एका साईडला डॅन्यूब रिव्हर तुम्ही बघू शकता इथे, आणि एका साईडला माउंटन्स. इतका सुंदर रोड आहे, म्हणजे मला असं वाटतं की मी स्वप्नात आहे का. आणि जर स्वप्न असेल तर आम्हाला जागं व्हायला अजिबात आवडणार नाही आहे. कारण एकदम सुंदर ज्या रोड्सची आम्ही कल्पना केलेली, सायकलिस्टना मिळणारा रिस्पेक्ट आम्ही ऑस्ट्रियामध्ये बघितला, तो म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. किंवा रस्त्यावरून चालणाऱ्यांना, गाड्या वाहनं काय रिस्पेक्टने वागवतात हे अगदी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण एक नागरिक म्हणून आपले काय काय हक्क आहेत त्याची जाणीव इकडे आल्यावर झाली. म्हणजे भारतात असताना आपल्याला त्याची कधी कधी जाणीव पण नसते. हे असं होणारच असं आपण गृहीत धरतो, पण काय व्हायला पाहिजे ते इथे कळते आता. मस्त एक्सपिरियन्स, खूप शिकायला मिळते. मगाचपासून सायकलिंग चालवण्याचा अनुभव कसा होता? सायकल खूप चालवताना मस्त. काय काय म्हणजे विचार मला आले? आधी म्हणजे जेव्हा सायकलिंगची प्रॅक्टिस मी केली नव्हती आणि जवळजवळ 1 वर्षांनी आता सायकल हातात घेतली आणि झिरो प्रॅक्टिस, काहीच प्रॅक्टिस नाही. तर व्हिएन्नामध्ये लँडिंग केल्यानंतर जेव्हा अपार्टमेंट शोधायची होती तेव्हा 20 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. त्यामुळे त्याच्यात बाचकत कशी तरी चालवत होते मी सायकल. आणि त्यावेळेला माझं सीटची लेवल बरोबर नव्हती मला वाटतं. तर त्याच्यामुळे थोडीशी पण चढण आली तरी मला काय माहिती नाही, काय भीतीमुळे का काय माहिती नाही, मला ते करताच येत नव्हतं. पण आता मी जी काही सीट थोडीशी वरती घेतली आहे त्यामुळे पेडलिंग इतकं इझी झालं आहे. म्हणजे कितीही चढ आला तरी काही टेन्शनच नाही वाटत आहे मला. आणि हार्ड गिअर असू दे की काय खालचा गिअर असू दे, काही फरकच पडत नाही. इझिली चढ ग्रॅज्युअल आहेत अर्थात. म्हणजे कोकणासारख्या घाटांमध्ये आपण हे कम्पेअर नाही करू शकत. हे अगदी ग्रॅज्युअल आणि डांबरी रस्ता आहे. त्यामुळे एकदमच आम्ही ज्या परिस्थितीतनं आलो इकडे तिथे हे सोपं आहे. म्हणजे एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही की आपण कन्याकुमारीला जे काय केलंय त्यासमोर हे काहीच नाही. म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या आणि ऑर्गनायझेशनच्या दृष्ट्या हे एकदम स्वर्ग आहे. पण ती प्रॅक्टिस केल्यानंतर मध्ये 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस नाही केली तरी चालणार का होतं. तरी आपण म्हणजे मी सगळ्यांना असाच निरोप देईन, तुम्ही कधीही सायकल चालवली नसेल, शाळेत कधीतरी चालवलेली असेल समजा, तरी तुम्हाला खूप होप्स आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पॅक युअर बॅग्स अँड लँड हिअर विथ सायकल. किंवा सायकल घ्या इकडून, काही पण करा, पण या एकदा इथे. ॲक्च्युली तुम्ही या. पूर्ण आयुष्यभर आपल्याला हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं. ज्यांना पण सायकल चालवायला आवडते किंवा निसर्गाची आवड आहे त्यांनी प्लीज एकदा तरी या आणि हा अनुभव घ्या असं. आता खूपच मजा येते. म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं होतं तसे सगळे रस्ते आहेत आणि निसर्ग आहे. त्यामुळे असं प्रत्येक वेळी थांबून आपला व्हिडिओ फोटोग्राफी करावी असंच वाटतं. आणि सायकल तर इतकी स्मूथ धावते आहे, मागे इतकं वजन आहे खरं म्हणजे कधी कधी उतरल्यावर मला बॅलन्स करायलाही त्रास होतो. पण ती एकदा सायकलवर चढलं की सायकल धावती आहे नुसती.
त्यामुळे मजा येते. हो, ही बघू शकता तुम्ही, ललिता मावशीने पण एकदम जेवढं मी घेतलं आहे तेवढंच सामान वजन आरामात घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे तिच्या वयाला ती जे करते ते खरोखरच म्हणजे आम्हाला पण हे एक इन्स्पिरेशन आहे की 57 ना, 57 वर्षाची आहे ललिता मावशी आणि पूर्ण तिचा तंबू बिंबू सगळं स्लिपिंग बॅग आणि भरलेली आज साधारण 16 किलोची असेल ती बॅग, ती सगळी घेऊन ललिता मावशी मस्त चढवते आणि काही दमलेली पण नाही आहे. तर हॅट्स ऑफ टू यू ललिता मावशी. चला, हा देखावा बघून खरं तर मला काय नरेशन करावंसंच वाटत नाही आहे. जबरदस्त. आणि ही आहे मैथिली. बापरे, मैत्री आली. पळा 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 पळा. हे इथे एक स्पॉट दिसतोय, थांबायचं आहे. चला. इथे एक मस्त स्पॉट दिसलेला आहे. ललिता मावशी, आता आम्ही इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. म्हणजे ॲपल्स आम्ही ग्रीन ॲपल्स आणली आहेत, ती खाणार आहोत. मस्त म्हणजे थोडीशी एनर्जी पण येईल, तहान पण भागेल, थोडीशी विश्रांती पण होईल. आम्ही नाश्ता हेवी केला आहे घरी, त्यामुळे तेवढी भूक नाही, पण बॉडीला हायड्रेटेड ठेवून थोडीशी एनर्जीची गरज आहे म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आणि तसं पण इथे आम्ही काही डेडलाईन्स नाही ठेवलेत. एन्जॉय करावं असं वाटलं एन्जॉय करायचं, जे करावं असं वाटतं ते करायचं, थांबावं असं वाटलं थांबायचं. सायकलला बांधलं. ग्रीन ॲपल अर्ध खाल्लेलं आहे. खूपच आम्ही सुपर मार्केटमधनं घेतलं. खूपच एक ज्युसी आणि फ्रेश आहे ॲपल. सायकलिंग केल्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात बसून हे ॲपल खायला जो आनंद मिळतो आहे, मगाचपासून जे मी सांगतो तेच स्वर्ग. सायकलिंग हायवे, सायकल, निसर्ग, आकाश, सावली, चांगले फ्रेंड्स आणि ग्रीन ॲपल, स्वर्ग. बघा बघा बघा, ह्या मुलीकडे बघा, स्वर्ग सुखाचा आस्वाद घेते ती. वा, कसं वाटतंय? खूप मस्त. कारण ना मुंबईमध्ये मी याला किती ठिकाणी आईस्क्रीम द्यायला सांगत असते, म्हणजे हा फास्ट नेतो तिथून आईस्क्रीमच्या स्टॉलपासून वगैरे, पण इकडे आईस्क्रीम खाण्याची मजा आहे ती कुठेच नाही आहे. एवढे दमलो होतो आणि अचानक आईस्क्रीम दिसला, जोराने ओरडायला लागले, आईस्क्रीम आईस्क्रीम. तो माणूस लगेच आला विचार. सो स्वीट. खरं तर आम्ही आत्ताच ब्रेक घेतला होता ग्रीन ॲपलचा, पण इथे स्टॉल दिसला आणि कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम आहे म्हणून आम्ही थांबलो. तर असे मध्ये मध्ये हॉल्ट्स घ्यायचे असतात, किलोमीटर काय नाही झाली तरी चालेल. काय आनंद आहे ह्याच्यात, आणि एकदम कडक राहिलाय. मी मला आधी कागद फेकताना भीती वाटत होती की आपल्याला कसं पाळणाचं ना, ह्युमिडिटी नाही आहे ना इकडे, हवा ड्राय आहे. मस्तच आहे. एक शांत अशी जागा आणि रेस्टॉरंट आम्हाला सापडलेलं आहे. सगळ्या बाजूने ग्रीनरी आहे. आम्ही फिशच्या 2 डिशेस ऑर्डर केलेल्या आहेत. तर ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. मागे डॅन्यूब नदी आहे आणि
नदीला असं ओव्हरलुकिंग असं हे रेस्टॉरंट आहे. दुपारचं आमचं जेवण झालेलं आहे आत्ताच. एकदमच एलिट असं एक रेस्टॉरंट होतं. आम्ही आधी घाबरलो की इकडेचं बिल कदाचित भन्नाट येईल, कारण आम्ही एवढं जास्तीचं बजेट ठेवलेलं नाही आहे. म्हणजे पैसे आहेत असं काही नाही उगाचच घाबरायचं, पण आम्ही ठरवलं की कमीत कमी खर्चात एक सायकलिस्ट कसा जातो तशा पद्धतीने सर्वाईव्ह होण्याचा प्रयत्न करायचा. पण ऑफकोर्स स्वतःला ट्रीट पण करायचं. आधी त्या रेस्टॉरंटचा सगळा ऑरा बघून म्हणजे ते रेस्टॉरंट जसं एलिट वाटत होतं आणि तिकडे येणारे लोक आधी जरा वेळ आम्ही भांबावून गेलो. मग नंतर आम्ही म्हटलं की एवढं मेहनत करतो तर स्वतःला ट्रीट करायला काही हरकत नाही. मग आम्ही 2 फिश स्पेशालिटीच्या चांगल्या डिश मागवल्या आणि त्या खरोखरच चांगल्या होत्या, चवील्या मस्त पद्धतीने शिजवलेल्या होत्या. त्या खाऊन आम्ही निघालेलो आहोत युरोवेलो 6. हां, तर जेवणानंतर आम्ही परत एकदा सायकल प्रवास सुरू केलेला आहे. आणि जेवताना एक गंमत सांगायची अशी की आता तुम्हाला दिसतच असेल बाहेर ऊन आहे, तरी त्या उन्हात पाऊस पडत होता. म्हणजे असंच ब्राईट सनी होतं आणि पावसाच्या सरी पडत होत्या. पण आश्चर्य होतं आम्हाला की ढग दिसत नाही आणि पाऊस पडतो आहे कसा. पण हलका हलका ड्रिझल होतं, धो पाऊस नाही पडला. त्यामुळे आम्ही काय रेन गिअर टाकलेले नाही सायकलवर. मस्त वाटतं, फ्रेश चालवायला वाटतं आणि रस्ते खूपच सुंदर आहे. आता हा तर युरोवेलो 6 असल्यामुळे कसलंच टेन्शन नाही आहे. हॅलो. Very good. येस. जरा इथे कन्फ्युजन आहे. मी जरा बघतो युरोवेलो 6 कुठे लिहिलं आहे ते बघतो मी. मला असं वाटतं मी चुकीच्या रस्त्यावर आलो आहे. हां, युरोवेलो 6 खाली आहे, खाली आहे, खाली आहे, तिकडून आहे. मी चुकून कॅमेराबरोबर बोलण्याच्या नादात गलतीकडेच गेलो. युरोवेलो 6 खाली आहे. तर हे असं एक फाटक आहे. ह्या फाटकातनं एक छोटासा ब्रिज आहे आणि त्यातनं आम्हाला जायचं आहे. हा युरोवेलो 6 आहे. ती बघा मैथिली. खरोखरच म्हणजे हे रोलर कोस्टर राईड आहे. थोड्या वेळापूर्वी आम्ही रस्ता आणि ओपन स्काय होतं, आता फुल ग्रीनरी आहे. दोन्ही साईडने गर्द झाडी आहे. गर्द झाडी म्हणजे खरोखरच गर्द झाडी आणि मस्त सावली आहे दोन्ही साईडने. हिरवंगार दिसतंय. कदाचित मी जे काय बोलतोय ते किंवा जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ते कदाचित जस्टिस करू शकत नसेल की ॲक्च्युअल सौंदर्य इकडचं काय आहे. पण प्रत्यक्ष जे डोळ्यांनी म्हणजे निसर्गाने जो आपल्याला कॅमेरा दिलेला आहे, रिअल कॅमेरा, डोळे, त्याने जे दिसतं आहे ना ते कोणताही कॅमेरा कॅप्चर नाही करू शकणार. ना गोप्रो, ना DSLR, ना कोणताही कॅमेरा. हे आता 1000 वेळा तुम्ही भरपूर ट्रॅव्हल व्हिडिओज किंवा ट्रॅव्हलर्सकडून हे ऐकलंच असेल. मी तेच रिपीट करतो आहे. डोळ्याने जे दिसतं ते कॅमेऱ्यात नाही रेकॉर्ड होतं. तरीसुद्धा माझ्या परीने जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं मी करतो आहे. एका हाताने सायकल, एका हाताने कॅमेरा आणि स्वर्गात सायकल. युरोवेलो 6. परत एक ब्रिज, मस्त नदी. खूपच सुंदर. अशा ह्याच्यातनं सायकल चालवणं म्हणजे काय सांगू आता, खरंच सुपर्ब.
आत्ता कुठे आम्ही 29 पॉईंट समथिंग किलोमीटर्स कंप्लीट केलेत. आजचा आमचा बराचसा दिवस व्हिएना सिटीमधनं बाहेर पडण्यातच वेळ गेला आमचा. बघूया आता. आज आम्हाला टोटल 72 काहीतरी किलोमीटर्स करायचे होते, त्यातले 30 आत्ता कंप्लीट होतील आणि मला वाटतं 4.5-5 झाले असतील. पण इथे युरोपमध्ये ह्या म्हणजे स्पेशली मे जूनच्या दरम्यान दिवस मोठा असतो, म्हणजे 8:30 पावणे 9पर्यंत लाईट असतो. तर आम्ही 8:30 पावणे 9पर्यंत सायकल चालवू शकतो. तर होपफुली कदाचित आम्ही आमचं जे कॅम्पिंग ग्राउंडचं डेस्टिनेशन आहे आजचं, मरीना कॅम्पिंग ग्राउंड म्हणून एक आहे आणि ते 72 का काहीतरी किलोमीटर टोटल आहे आणि आता आम्ही 30 किलोमीटर केलेत. तर कदाचित आम्ही 40 किलोमीटर करून पोहोचू. पण काय फिक्स प्लॅन नाही आहे. समजा असं वाटलं की कंटाळा आला आणि दमलो आहे तर वाटेत कुठेतरी की टेंट पिच करू. फक्त जेवणा खाण्याची आणि पाण्याची सोय बघायला लागेल, किंवा आधी पण वाटेत कुठे कॅम्पिंग ग्राउंड दिसलं तर तिकडे थांबू. माझी सायकल. चला बाय. पिण्याच्या पाण्याचा एक नळ इकडे आहे, चांगला त्यांनी स्पॉट उपलब्ध करून दिलं आहे आणि थंडगार पाणी आहे. कदाचित इकडच्या जवळच्या कुठेतरी झऱ्याचं असेल, काय माहीत नाही, पण खूप थंड आणि मस्त फ्रेश पाणी आहे. आणि इथे बसायला असं शेल्टर वजा एक साईड पण आहे. तर जरा वेळ आम्ही पाण्याचा ब्रेक घेतला, थोडंसं तोंडावर पाणी बिणी मारलं, फ्रेश झालो. आता आम्ही पुढे निघू. हा आता युरोवेलो 6 इथून मागून आला आणि असा टर्न मारून इथे जातो आहे, इथून नदीला पॅरलल. साईडला तुझ्यासारखं करतोय. हालत पण नव्हती रस्त्यात. हो, संध्याकाळ होत आली आहे म्हणजे झालेलीच आहे. आणि सायकलिंगच्या रस्त्यावर कोणी सायकलिस्ट दिसत नाहीत, फार एखाद दुसरे दिसत आहेत. तर मी ॲक्च्युली कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो की आम्ही करेक्ट रस्त्यावर आहोत का. पुढे टुल्न म्हणून एक टाऊन आहे, त्या टाऊनमध्ये कॅम्पिंग ग्राउंड आहे. तर तिथपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. मगाशी ओपनमध्ये काही लोक कॅम्पिंग करताना मला दिसले आणि मी पण टेम्प्ट झालो की तिकडे चांगले स्पॉट्स होते नदीला लागून. पण ललिता मावशी आणि मैथिलीचं म्हणणं आहे की लीगल ऑथॉरिटीजना विचारल्याशिवाय आपण ओपनमध्ये कॅम्पिंग नको करूया. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. उगाच भारतीय पासपोर्टवर आम्ही इथे अरेस्ट व्हायला नको. तर आम्ही ठरवलं आहे आज बघूया कॅम्पिंग ग्राउंडच शोधू. पण लोकांना पण विचारू. जर लोकल लोक म्हणाली की ओपनमध्ये कॅम्पिंग करू शकतो तर पुढच्या काही येत्या दिवसांमध्ये ओपनमध्ये पण आम्ही कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडे प्रोव्हिजन्स आहेत, गॅस स्टोव वगैरे सगळं घेऊन ठेवलं आहे. पॅक्ड फूड पण घेतलं आहे, जे गरम पाणी टाकून फक्त शिजवता येतं. फक्त सेफ्टी आणि लिगल इश्यूज बघायचे आहेत. ते जर सॉर्टेड असतील तर आम्ही ओपनमध्ये कॅम्पिंग करू शकतो. बघूया. सुंदर रस्ता. आजचा आमचा दिवस थोडासा हेक्टिक होता, कारण सकाळी सिटीतनं बाहेर पडायला भरपूर गोंधळ झाला आणि त्रास झाला. त्याच्यामुळे आम्ही जास्त किलोमीटर कवर नाही करू शकलो. पण थ्रूआउट जो सायकलिंगचा एक्सपिरियन्स होता तो खूपच सुंदर होता आणि एकदम पीसफुल होता. तर पण इन जनरल आमचे किलोमीटर आज कमी झाल्यामुळे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 45 किलोमीटर्स झालेले आहेत. आणि एक टुल्न म्हणून टाऊन आहे, तर ते आता आलेलं आहे आणि तिकडे कॅम्पिंग ग्राउंड आहे. तर आमचा प्लॅन आहे की आज तिथेच हॉल्ट घ्यायचा. तर खूप वेळानंतर आम्हाला युरोवेलो 6 मिळालेलं आहे. आम्ही ॲक्च्युली एक गडबड केली, म्हणजे मी गडबड केली, ललिता मावशी आणि मैथिलीची चूक नाही आहे. मग अशी एक डायव्हर्जन आलेलं, त्या डायव्हर्जनवरून आम्हाला नदीच्या त्या साईडला जायचं होतं, म्हणजे मेन युरोवेलो 6 त्या साईडला असतो. तर मी चुकून ते डायव्हर्जन स्किप केल्यामुळे आम्ही नदीच्या ह्या साईडला आलो. आणि ह्या साईडला जास्त काही म्हणजे नाहीच आहे हॉल्ट्स किंवा पाणी पिण्यासाठी वगैरे अशी स्पॉट्स नाही आहेत.
इथे फक्त लोकल लोक जे राहत आहेत त्यांची घरं आहेत आणि त्या साईडला तुम्ही बघत होता भरपूर हॉटेलं आणि स्पॉट्स आहेत हॉल्ट घेण्यासाठी. पण आता फायनली टुल्न म्हणून एक टाऊन आलेलं आहे आणि तिकडे युरोवेलो 6चा मार्क दाखवलेला आहे त्यांनी. तर आता आम्हाला जे कॅम्पिंग ग्राउंड आहे टुल्नचं ते ह्या रस्त्याने आम्ही जाणार. मग असा फिरून 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 हा जो समोर ब्रिज दिसतो त्या ब्रिजवरनं नदी क्रॉस करणार आणि मग नदी क्रॉस करून आम्ही टुल्नमध्ये जाणार आणि थोडंसं मागे कॅम्पिंग ग्राउंड आहे 2.6 किलोमीटर आहे. तर ललिता मावशी आणि मैथिली आलेले आहेत. फायनली टुल्न टाऊन आलेलं आहे. हे बघ आता थांब पुढे नाही जायचं खाली जायचं आहे. हा युरोवेलो 6 खालून जातो आणि ह्या साईडला आपल्याला आता इथून खालून जायचं आहे. युरोवेलो 6 लिहिलं आहे बघ आणि खालून असा तो फिरून त्या ब्रिजवरनं जाणार आणि ब्रिजवरनं टुल्नचं कॅम्पिंग ग्राउंड मी टाकलं 2.6 किलोमीटर आहे. पोचू आपण आता अर्ध्या तासाच्या आत पोचू. बघा काय म्हणते मैथिली. नाही पण मला काय वाटतं की आपण खूप चांगलं केलं कारण पहिल्या दिवशी आपण सावंतवाडी टू गोवा गेलेलो त्यावेळेला पण आपले कमी किलोमीटर झालेले. हां आता आज पण आपला थोडा उशीरच झाला ना सिटीतनं बाहेर पडायला. ठीक आहे पहिला दिवस आहे गुड. पण खूप सौंदर्याचा आस्वाद घेतला आम्ही निसर्ग सौंदर्याचा. तर आता आम्ही कॅम्पिंग ग्राउंडला पोचतो आणि मग तुम्हाला दाखवतो. बाय. आत्ताच एक जबरदस्त चढण आलेली आणि सामान असल्यामुळे चढायला भरपूर दम लागला. तरी पण सायकलवरनं न उतरता मी चढवली. माउंटन बाईकवर चढवणं खूप कठीण आहे तसं कारण सायकलला पण वजन असतं. ती बघा मैथिली आली. आणि ललिता मावशी इथे. आणि मगाशी मी तुम्हाला जे काही सांगत होतो ना तो स्पॉट आहे. तिथे मी उभा होतो आणि मी सांगत होतो तुम्हाला की या ब्रिजवरनं आम्ही जाणार आहोत म्हणून. आणि हा तो ब्रिज आहे. आता आम्ही नदीच्या डॅन्यूब नदीच्या त्या साईडला जातो आहे आणि टुल्न नावाच्या टाऊनमध्ये म्हणजे हे टुल्नच आहे पण त्या साईडला युरोवेलो 6 आहे मेन युरोवेलो 6 तिकडे आमचं कॅम्पिंग ग्राउंड आहे. चला ती बघा ललिता मावशी.